आता मित्रांनो आम्ही आलो बदलापूरला आणि ही आहे दादाची सोसायटी जिथे राहतो दादा. आणि हा माझ्या दादाचा छोटा पोरगा आहे. तुझं नाव काय सांग? मग डायरेक्ट बघून झोपायलाच चालेल झाली. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी आहे आकाश पवार आणि स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, लास्ट टाइमला मला लास्ट संडेला व्हिडिओ नाही बनवायला मिळाली कारण लग्नाची खूप गडबड चालू आहे, खूप सारी कामं पेंडिंग होती आणि नाही व्हिडिओ बनवायला भेटत आहे. टाइम पण खूप पटापट पळतोय. सो मी विचार केला चल आज थोडासा आहे टाइम, आज पण बाहेर जायचं आहे पण थोडासा टाइम काढून आज व्हिडिओ बनवूया. कारण तुम्हाला पण माहित नसेल की लग्नाची तयारी कितपर्यंत झाली. ऑलमोस्ट बऱ्याचशा गोष्टी झाल्यात आणि जसं मी तुम्हाला लास्ट टाइमला दाखवलं होतं की घराच्या पेंटिंगचं काम चालू आहे. सो घराच्या पेंटिंगचं काम आता कम्प्लीट झालंय आणि पहिलं तुम्ही बघितलं असेल की या वॉलला ब्लू कलर होता आणि आता कलर आपण कम्प्लिटली सिम्पल, एकदम सिम्पल सॉकेट ठेवलाय की नॉर्मल थोडासा बेज कलर टोन मध्ये ठेवलाय. थोडस चांगलं वाटतं आणि याच्यावरती आता लाईटचं डेकोरेशन आलं ना की ते अजून चांगलं वाटेल. आपण सिम्पल सॉकेट कलर ठेवलाय आणि आपण बेडरूम मध्ये पण थोडासा एक नॉर्मल कलर टोन ठेवलाय. आपण लाईट डार्कचं कॉम्बिनेशन नाही केलंय, सिम्पल कलर टोन असा ठेवलाय. ठीक वाटतंय, म्हणजे असं एकदम वाव नाही केलंय आपण, पण चांगलं वाटतंय. इकडे किचन मध्ये पण कलर केलंय, इकडे वरती हे सगळं खराब झालं होतं ते पण आता चांगलं दिसतंय आणि मम्मी जेवण बनवते इकडे. तर मित्रांनो, आज जसं की मी तुम्हाला म्हटलं की बरीचशी कामं बाकी आहेत आपल्याला. आज जायचंय पत्रिका द्यायला. आपण जाणार आहोत आज बदलापूरला दादाच्या घरी, त्याच्याकडे थोड्याशा पत्रिका देणार आहेत. आत्याला वगैरे पण आज भेटणार आहेत. तिकडून दुसऱ्या काकांकडे पण जायचंय, दुसऱ्या आत्याच्या घरी पण जायचंय. सो आज बऱ्याच ठिकाणी फिरायचंय. मी उठलोय लेट, आता ऑलमोस्ट किती वाजलेत, 8 10:30 वाजलेत. स्वतः चला पटापट आवरू आणि निघू तयारी करून. तर फायनली मित्रांनो माझी आता तयारी झाली. आता ऑलमोस्ट लेट झालं भरपूर, म्हणजे 1 वाजलाय. 10:30ला उठलो होतो, बरीचशी तयारी करायची होती. आता आंघोळ वगैरे झाली. आता आम्ही निघालोय, पहिला बदलापूरला चाललोय दादाकडे आणि मम्मी पण रेडी झाली आहे, तिची पण तयारी आवरली आहे. तर मम्मी कुठे कुठे जायचं आता आपण? बदलापूरला, हा नंतर तिकडून येऊन डोंबिवली, हा डोंबिवलीवरून मग कल्याण नितीन काकांकडे वगैरे. एवढी आम्हाला मित्रांनो आज 3 ते 4 ठिकाणं फिरायची आहेत. 3 ते 4 ठिकाणं आजच्या एका दिवसात कव्हर करायचं. सो बघूया कसे कव्हर होतात ते. पत्रिका द्यायच्या आहेत आणि बघू बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहेत. सो आता आपण कंटिन्यू करू ही जर्नी. म्हणजे आज दुपारपासून चालू करतो, तर माहित नाही रात्री किती वाजतील. सो मध्ये मध्ये मी तुम्हाला सांगत राहील की आम्ही कुठे चाललोय, कोणाला भेटतोय. सो बघत राहा मित्रांनो. तर निघालोय मित्रांनो आम्ही जायला. आता बदलापूरला चाललोय आम्ही पहिला. बघू आता पुढे किती वाजतायत बदलापूरलाच, कारण 3-4 ठिकाणी जायचंय बदलापूरला. सो बघू आता तिकडे किती वाजतायत, त्याच्यानंतर मग परत कल्याणला पण यायचंय. सो आज भरपूर लेट होणार आहे त्यातमध्ये. तर मित्रांनो आम्ही आता फायनली दादाच्या इकडे आलो. मम्मीने तिचा मास्क काढलाय, तिला धुळीची अलर्जी होते म्हणून तिने मास्क घालते. आतल्या साईडने असेल बकडी, आतल्या साईडची खाली. तर हा आहे त्याच्या बिल्डिंगचा एंट्री गेट. कोणत्या माळ्यावरती तो? 8व्या ना? भरपूर दिवसांनी आलीस ना तिकडे? मागे आली ती काय का म्हणा विखारी नको रे म्हणा लोपांगी घालू नको रे म्हणा मस्त रुदंब वारू म्हणा श्रेष्ठ दारिष्ठ जीवी धरावा म्हणा बोलणे नीच शिष्ट जावा सर्वथा नम्र वाचे वदावे म्हणा सर्व लोकांशी रेणी व्हावे देह गीता कीर्ती मागे उरावी मना सज्जनाची क्रिया धरावी मना चंदनाचे परित्वाची जावे परिअंतरी सज्जनानी व्हावे नको रे मना
पूर्ण येतं मयंक तुला? ते पुढीलांचे अधिश्वास नरे बापसाचे गडे बोगणे बाप ते कर्म खोटे नवोदा मनात हरिके दुःख मोठे सदा सर्वदा प्रीती रावी धरावी दुःखाची सय सांडी जीवी धरावी दे दुःख ते सुख मानित जावे विवेकी सदा स्वस्वरूपी वदावे बरावे. झालं? 10 पर्यंतच येतं मला. अजून काय काय येतं तुला? प्रभाते मनी राम चिंतित सगळे पाठ केलेस तू? करी राम आजीवत. येतं सगळं. सगळे येतं? वा. 10 पर्यंत येतं. आता मित्रांनो आम्ही आलो बदलापूरला आणि ही आहे दादाची सोसायटी जिथे राहतो दादा. आणि हा माझ्या दादाचा छोटा पोरगा आहे. तुझं नाव काय सांग? मयंक. मग कितवीला आहेस तू आता? पहिली. फर्स्ट इयरला आहेस? तुमच्या स्कूलमध्ये कॉम्पिटिशन आहे याची? हां. काय कॉम्पिटिशन? जपण ना स्पर्धेमध्ये ना हां. श्लोक 10 पर्यंत बोलले ना त्याला बक्षीस मिळणार आहे. काय बक्षीस मिळणार आहे? काय पण येते. हां चला. तू खातो आता तुझ्या हाताने? वा मस्त. त्याचा फेवरेट मच्छी. काय आवडतं तुला? चिकन नाही आवडत? 6 वर्ष पूर्ण झाली त्याला. आता मित्रांनो आम्ही आलो होतो दादाच्या घरी आणि लेट झालं होतं आम्हाला यायला, सो आम्ही आता डायरेक्ट येऊन जेवायला बसलोय. हा मयंक आहे जेवतोय. जस्ट मित्रांनो आता आमचं जेवण वगैरे झालंय. मम्मी बसली आत्यासोबत गप्पा मारते. बऱ्याच दिवसांनी भेटलं तर त्यांच्या गप्पा चालू आहेत आणि मी इकडे मॅच बघते. आणि विकेट गेलाय इकडे. कोण फील सॉल्ट आउट झालाय. फील सॉल्ट आउट झालाय. आणि हा एक बॅट्समन झाला घरात. क्रिकेट फॅन बघा मित्रांनो, क्रिकेट फॅन. तर दुपार झाली आणि आम्ही आता निघालोय पत्रिका वाटायला. ही दादाची सोसायटी आहे, मस्त एकदम बदलापूरला मोठी सोसायटी आहे. आता आम्ही चाललोय पत्रिका वाटायला दुपारच्या उन्हातून. दादा गाडी काढतोय बाहेर आणि मयंक आहे आमच्यासोबत. ट्युशन तुझं सकाळचं असतं? किती वाजता? 10:30. आणि स्कूल कितीच असतं? 12:30. 12:30? मग एकटाच जातो तू स्कूलमध्ये? मग मम्मी घेऊन जाते तर बाबांच्या अण्णा बाबासोबत मामासोबत मामा पण येतो? जातो. हां. डायरेक्ट बघून जेवायलाच चालेल झाली. मित्रांनो बऱ्याच लोकांना आता पत्रिका दिलं, जवळजवळ 7-8 लोकांना आता घरात जाऊन पत्रिका दिला. आता ज्या दादांकडे गेलो होतो त्यांचा कुत्रा एवढा डेंजर होता ना भाई, एवढा भुंकत होता ना तो आम्हाला बघून. पण त्यांना आता पत्रिका देऊन निघालो आम्ही. पुढे चाललो अजून 2-3 लोकांना द्यायचं, जे वाडीतले लोक आहेत घरातले लोक आहेत त्या लोकांना पण द्यायची आता पत्रिका. सो तिकडे निघालो आम्ही. तर मित्रांनो आत्ताच आम्ही बदलापूरवरून आलो आहे आणि आत्ताच जस्ट मी चेंज करून बसलोय. खूप टाईम गेला, म्हणजे डोंबिवलीला पण जाऊन आलो आम्ही, बदलापूरला पण जाऊन आलो, पण विचार नव्हता केला की एवढा वेळ जाईल. आणि खूप साऱ्या लोकांकडे फिरलो आम्ही. व्हिडिओ कॅप्चर नाही करायला मिळालं की कोणाकोणाकडे आम्ही गेलो होतो, कारण बऱ्याचशा लोकांकडे मी पहिल्यांदा जात होतो, ज्यांना म्हणजे रिलेशन आहे आपलं, पण मी त्यांना कधी भेटलो नव्हतो, पहिल्यांदा जाऊन भेटणार होतो.
सो मी त्यांच्याकडे पण गेलो, बरं वाटलं, खूप साऱ्या लोकांना भेटलो, नवीन लोकांना, आणि मजा आली. आजचा दिवस मस्त गेला. खूप साऱ्या लोकांना पत्रिका पण वाटल्यात, अजून खूप साऱ्या लोकांना वाटायच्या बाकी आहेत, पण त्या नेक्स्ट टायमाला आता करता येतील. कारण आजचा पूर्ण दिवस असाच गेला आणि खूप लेट झालं यायला. आज मयंकला भेटलो, आत्तेला भेटलो, सो मजा आली आजच्या दिवसात. सो मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करतोय, पण याच्या पुढे येणारे व्हिडिओज खूप सारे इंटरेस्टिंग असणार, कारण लग्न जवळ आलं, आता कमी दिवस राहिलेत लग्नाला पण. सो मित्रांनो, तुम्ही लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. सबस्क्राईब केला तर तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओज याच्या पुढच्या पटकन नोटिफिकेशन झाले आणि व्हिडिओ बघायला मिळतील. तर न विसरता मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.